जय भीम जय शिवराय मित्रांनो, माझं नाव प्रवीण सपकाळे आणि मी एक शेफ म्हणून काम करतो तनारिका रिसॉर्ट भुसावळ या ठिकाणी। मस्तपैकी 11 वाजता ड्युटीवर आलो, कोट वगैरे घालून घेतला, बटन वगैरे लावून घेतले, बाल वगैरे सेट केले, चष्मा लावला, मस्त आपली शेफ कॅप घालून घेतली मस्तपैकी, पाहू शकता तुम्ही। आणि आपण ड्युटीसाठी एकदम रेडी होऊन गेलो। भारी आलो आपण मस्तपैकी किचनमध्ये, तंदूर मस्त पेटत होतं, बघू शकता किती मोठं किचन आहे। भुसावळ शहरातील सगळ्यात मोठं किचन आहे। तंदूर वगैरे सेट करून घेतलं व्यवस्थितपणे, मस्तपैकी तंदूरचे सलिया वगैरे मोरीतून आणले, रॅकमध्ये मस्त व्यवस्थितपणे रचून घेतले। मग करू आपण आपल्या कामाला सुरुवात। नाश्ता वगैरे करून घेतला, नाश्त्यामध्ये पोहे वगैरे खाऊन घेतले भारीपैकी। पोहे वगैरे खाणं झाल्यावर मस्त एक कप चहा घेतला, कडक अद्रकवाला चहा कडक पिऊन घेतला। बाहेर पावसाचा मोसम झालेला होता। मग करू आपण आपल्या कामाला सुरुवात। लागलो आपण कामाला। सगळ्यात पहिले CTR लावून घेतले, CTR संपलेले होते रात्रीचे, CTR मस्त पटापट लावून घेतले। CTR लावून झाले, मस्त तंदूरमध्ये टाकून देऊ बेक होण्यासाठी। तिथपर्यंत तंदूरचा उठलेला मसाला एका बाउलमध्ये काढून घेतो आणि त्याला मस्तपैकी क्लीन रॅप मारून फ्रीजमध्ये ठेवून देतो। डबल क्लीन रॅप मारावं लागतं मित्रांनो, कारण त्याच्यामध्ये पाणी पडू नये फ्रीजचं म्हणून। त्यानंतर मार्केटवरून मस्त हिरवागार धनिया आला होता, मस्त धनिया चॉप करून घेतला व्यवस्थित। धनिया चॉप झाल्यावर मस्तपैकी टेबल क्लीन करून घेतला आणि मग व्यवस्थित साफसफाई करून घेतली। तिथपर्यंत आपले तंदूर पण मस्तपैकी बेक होऊन गेलेले होते, चांगले शिजून गेले होते। पाहू शकता तुम्ही किती मस्त प्रकारे तंदूर झालेले, ते छान प्रकारे तंदूर अपडाऊन करून झालेले तंदूर काढून घेतले सगळे बाहेर। बघू शकता किती चांगले झालेले तंदूर। झोमॅटोची पहिली ऑर्डर आली होती, चिकन टिक्का मसाला, 2 सॉफ्ट रोटी, 1 बटर नान। चिकन टिक्का मस्तपैकी इंडियन शेफला बनवून देऊन दिला आणि मस्तपैकी 2 प्लेन रोटी, 1 बटर नान लावायला चालू केलं। बघू शकता तुम्ही मस्तपैकी रोटी लावून दिली पहिले, मग नान लावायला घेतला। रोटी रेडी होऊन गेली होती, तिथपर्यंत मी नान नंतर लावला होता। बघू शकता नान किती चांगला झालेला आहे, मस्त कट करून घेतला, बटर लावून घेतलं आणि मस्त सिल्वर फाईलमध्ये पॅक करून देऊन दिलं। तिथपर्यंत तिकडे चिकन टिक्का मसाला इंडियन शेफने रेडी करून दिला होता। मग टाईम झाला होता स्टाफच्या जेवणाचा। मस्तपैकी स्टाफच्या रोट्यांचे पेढे तोडून घेतले, पेढे मारून घेतले, चांगल्या प्रकारे पेढे रेडी करून घेतले स्टाफसाठी। बघू शकता मस्तपैकी स्टाफला गरम गरम रोटी देऊन दिली, कारण बाहेर पावसाचा मोसम झालेला होता। गरम गरम रोटी मारून देऊन दिली, स्टाफ जेवणाला निघून गेला। मग आमची दुसरी ऑर्डर आली होती चायनीजची चिकन चिली ड्राय। मस्तपैकी चिकन चिली मारायला घेतली, कारण आम्ही सकाळी 2 शेफ असल्यामुळे मला तंदूर आणि चायनीज दोघी सेक्शन सांभाळावं लागतं। चायनीजची पहिलीच ऑर्डर होती चिकन चिली ड्रायची। मस्त चिकन चिली अगोदर फ्राय करून घेतली आणि मस्त सॉसेस वगैरे टाकून त्याची ग्रेव्ही बनवायला घेतली। पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे चिकन चिल्ली बनते ड्राय। चांगल्या प्रकारे चिकन चिल्ली टाकून घेतली, तेलातून फ्राय करून मस्तपैकी चिकन चिल्ली रेडी होऊन गेलेली, प्लेटिंगमध्ये काढून घेतली। मस्त कोथिंबीर वगैरे टाकून चिकन चिल्ली पिकअप केल्यानंतर आमची दुसरी ऑर्डर आली व्हेज मंचो सूप 1/2 टेबलवरती। मस्तपैकी व्हेज मंचो सूप बनवायला घेतलं, पटापट ऑर्डर मारून घेत होती। जास्त गरम होत होतं किचनमध्ये, गरम खूप झालेलं होतं। मस्तपैकी आमचं व्हेज मंचो सूप पण रेडी होऊन गेलेलं होतं, त्याला 1/2 करून देऊ। मस्तपैकी किती छान वाफा निघतात बघू शकता तुम्ही। गरम गरम पाण्याचा मोसम झालेला होता बाहेर, त्याला पण मस्तपैकी कोथिंबीर वगैरे टाकून पिकअप करून दिलं। तो व्हेज मंचो सूप पिकअप केल्यावर बाहेर आलो, तर बाहेर काय तर पाऊस चालू होता। मस्तपैकी पावसाचा आनंद घेतला, थोडं थंड वाटलं। तिथपर्यंत आपला घरी जायचा पण टाईम झाला होता, म्हटलं मी तिथे जेवण करून घेऊ। मस्त वरती गेलो कॅफेटेरियामध्ये, जेवणाचा स्वाद घेतला, मस्त वाटत होतं जेवण करून, भूक पण लागलेली होती। जेवण झाल्यानंतर मग घरी जायचा टाईम झाला होता। मस्तपैकी जेवण वगैरे केलं मित्रांनो, हात वगैरे धुतले, मग आपलं घरी जायचा टाईम झाला होता। वर्दी वगैरे चेंज करून मी म्हटलं कोट वगैरे काढून देऊ। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, शेअर करा, लाईक करा। थँक्यू।